चंदगड तालुक्यातील हत्तीबाधित भागात वन्य प्राण्यांचा उपद्रव, रात्रभर मचाणावर गस्त, आवाजाच्या क्लिप्स आणि आता सुतळी बॉम्ब। शेतकऱ्यांचा खर्च वाढला, अनुदानाची मागणी तीव्र। चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात वन्य प्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांना आपल्या पिकाचं रक्षण करण्यासाठी आता सुतळी बॉम्ब खरेदीची वेळ आली आहे। हत्ती, गवारेडे यासारख्या वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिदिन 100 रुपयांपेक्षा अधिक खर्च करावा लागतोय। सध्या ऊस लागवड आणि खोडवे वाढू लागल्यामुळे हिरव्या चाऱ्याच्या शोधात वन्य प्राणी थेट शिवारात प्रवेश करतायत। या प्राण्यांना पिटाळण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री मचाणावर बसून साऊंड बॉक्सवरून प्राण्यांचे आवाज लावावे लागतात, पण त्यांनाही उपयोग होत नसल्यानं आता शेतकरी सुतळी बॉम्ब फोडून ध्वनीद्वारे वन्य प्राण्यांना दूर पिटाळण्याचा मार्ग शोधतायत। एका बॉक्समध्ये 12 सुतळी बॉम्ब असून त्याची किंमत सुमारे 100 रुपये। शिवाराच्या आकारानुसार दररोज 100 ते 150 रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना फक्त पीक सुरक्षित ठेवण्यासाठी करावा लागतो। हे अनावश्यक आर्थिक ओझं असलं तरी पीक वाचवण्यासाठी पर्याय नाही, अशी व्यथा शेतकरी व्यक्त करतायत। पूर्वी चंदगडचे वनक्षेत्रपाल म्हणून कार्यरत असलेले राजन देसाई हे दरमहा 20,000ची पदरमोड करून शेतकऱ्यांना सुतळी बॉम्ब पुरवायचे, मात्र सध्या वन विभागाकडून असा कोणताही ठोस उपाय दिसत नाही। शेतकऱ्यांची मागणी आहे की हत्तीबाधित भागातील शेतकऱ्यांना वन विभागानं तातडीनं सौर कुंपण, सुतळी बॉम्बसाठी रोख अनुदान, चार्जिंग बॅटऱ्या आणि इतर सुरक्षा साहित्य मोफत द्यावं, जेणेकरून वन्य प्राण्यांपासून पिकांचं रक्षण करणं त्यांच्यासाठी शक्य होईल। वन्य प्राण्यांनी पीक खाल्ल्यावर भरपाई मिळते, पण नुकसान होण्याआधी त्यांना रोखण्यासाठी आम्ही झिजतोय, खर्च करतोय, त्याचं काय, असा सवाल शेतकरी थेट शासनाला विचारतायत। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।